अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाळा, मनात नेहमी जिंकण्याची इच्छा ठेव. नशीब बदलो वा न बदलो, पण वेळ मात्र नक्की बदलते. चुकलो जिथे तू, तिथे तुला मार्ग नक्की दाखवतील स्वामी. विश्वास ठेव, कारण स्वामी सदैव तुझ्या पाठीशी आहेत. जे हरायला तयार आहेत ते जिंकतील. काहीतरी मिळवण्याकरिता जो धडपडत असतो त्याची झोपती झोळी कधी रिकामी राहत नाही. मुळातच आपण असे का आहोत ते बीज शोधायचा प्रयत्न करूया. अंतर्मनाच्या सूक्ष्म रूपात स्वतःला विचार की तू आयुष्यात काय करण्यासाठी इच्छुक आहे. ईश्वर त्यांच्याच पवित्र आत्म्यास नेहमी प्रत्येक गोष्ट देत असतो जे आपले कर्म चांगले ठेवतात. स्वामी सांगतात, मृत्यू हे अंतिम सत्य आहे आणि शरीर हे नश्वर आहे, पण तरी देखील मन तुझ्यात असतं आणि हे मन तू त्यातून काढून फक्त स्वामी नामात गुंतव. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात. त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल. माणूस किती आपल्या बुद्धीनुसार, शक्तीनुसार जीवन जगला तरी कर्माच्या सिद्धांतानुसार नियतीने ठरवलेला शेवट आणि नियतीने मांडलेला डाव त्याला नेहमी स्वीकारावा लागतो. डोळे तर सर्वांना आहेत, पण खूप कमी लोकांना माणुसकी दिसते. बाकीच्यांना पैसा आणि स्वतःचा फायदा दिसतो. स्वामीवरती तुम्ही विश्वास ठेवता. तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करता. मग या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. सोबतच तुम्ही एक सच्चे स्वामी भक्त असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेला बेल आयकॉन नक्की प्रेस करा. वर्षातले 2 दिवस तुम्ही काही करू शकत नाही. कालचा दिवस आणि उद्याचा दिवस. स्वतःवरती विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट तुम्ही मिळवू शकता. आयुष्यात जर तुम्हाला काही मोठं करायचं असेल तर त्यासाठी प्रयत्न आणि प्रत्येक प्रयत्नांना यश मिळवायचं असेल तर त्यासाठी स्वामींचे नाम जप ह्या 2 गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्या लागतात. पात्रता नसताना या देशात फक्त एकच गोष्ट मिळते, ती म्हणजे आपली सत्ता असते. लोक म्हणतात सेटल झाल्यावर स्वतःसाठी जगूया. हे फक्त म्हणायचं राहते. नंतर ते एकमेकांच्याच नादाला लागतात. एखाद्याच्या चेहऱ्यावर जाऊ नये, कारण प्रत्येक माणूस हा बंद पुस्तकासारखा असतो. पुस्तक जसं वाचल्याशिवाय कळत नाही, तसं माणूस पूर्णपणे बघितल्याशिवाय कळणार नाही. ज्याच्याबद्दल आपण वाईट बोलतो किंवा वाईट गोष्टी करत असतो त्या गोष्टी आपल्याला नंतर परत मिळत असतात. कपडे फाटके असले तरी चालतील, पण आपण जिथे स्वस्त असाल तिथे सर्व तुमचा मान सन्मान करणे बंद करतील. तुम्ही तुमचा रुतबा जेव्हा सोडून द्याल तेव्हा लोक तुम्हाला हलक्यात घ्यायला लागतील. आयुष्यात थोडासा का असेना, पण ॲटिट्यूड आणि स्वाभिमान असायला हवा. कारण जेव्हा या 2 गोष्टी नसतात तेव्हा लोक हलक्यात घ्यायला लागतात. आपले दुःख कधीच कोणाला सांगावे की नाही सांगावे याकडे लक्ष न देता आपल्या दुःखाकडे लक्ष द्या. आपण दुःखी कशामुळे आहो यामागचं कारण शोधण्याचा प्रयत्न करा. स्वामी सांगतात, दुःखात बरेच तुमचे दुःख असतात. ते दुःख नेमकं कशामुळे येतात, तुम्ही सदैव दुःखी का असता हे बघा. बऱ्याच वेळेला तुम्ही कुठल्या ना कुठल्या कारणाने दुःखी असाल तर ते कारण कोणतं आहे ते बघा. स्वामी सांगतात, स्वतःवरती जर विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे नक्की मिळवता येते. विश्वास ठेवा स्वतःवरती आणि स्वामी समर्थ नामावरती. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे स्वामी नक्की करतील. शक्य ती प्रत्येक गोष्ट स्वामी तुमच्या मनाप्रमाणे करत असतात. फक्त स्वामी नामावर आपला विश्वास असायला हवा.
जो व्यक्ती स्वामीवरती विश्वास ठेवतो त्याला प्रत्येक वेळेला स्वामी स्वतः मदत करतात. खिशाने श्रीमंत नसाल तरी हरकत नाही, पण मनाने नक्की श्रीमंत बना. कारण कळस जरी सोन्याचा असला तरी लोक दगडाच्या देवापुढे डोकं टेकवतात. स्वतःला जे काही करायचं ते केलं तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे मिळते. स्वामी सांगतात, शक्यतो ती गोष्ट करायला शिका जी नक्की तुम्हाला आवडेल किंवा जी तुम्ही प्रयत्न करत आहात ती. प्रत्येक गोष्ट तुमच्याच मनाप्रमाणे होत असते. फक्त स्वतःवरती आणि स्वामीनामावरती आपला विश्वास असायला हवा. संकट समयी मदत फक्त स्वामी करतात. संकट काळातून बाहेर ते फक्त स्वामी काढतात. आपला स्वामीवरती आणि जर स्वामी नामावरती विश्वास असेल तर आपल्याला प्रत्येक गोष्ट नक्की आपल्या मनाप्रमाणे मिळत असते. स्वामी कायम सांगतात, मी त्यांची साथ सदैव देत आहे जे श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवेल. स्वामी सांगतात, ज्यांना वाटत असेल की जो व्यक्ती श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवेल त्यांना काळजी करण्याची गरज नाही. संकटकाळी मदत करणारे फक्त स्वामी आहेत आणि संकटातून बाहेर काढणारे देखील फक्त स्वामीच आहेत. आपल्या स्वामीवरती आणि स्वामी नामावरती विश्वास असायला हवा. आपण जिंकलो यात आपली खुशी न पाहता आपल्यामुळे कोण खुश आहे त्याकडे एकदा बघा. काळ बदललाय. भावनाप्रधान स्वभाव आता हा गुण राहिलेला नाही, तो गुन्हा झालेला आहे, श्राप आहे. आपण ज्याच्यासाठी टिकून राहतो तो व्यक्ती आता आपल्याला सोडून जात असतो. कुठेतरी मनात कर्माची भीती आहे म्हणून तर गंगेतीरावर इतकी गर्दी असते. आता सध्या लोक आपले पाप धुण्यासाठी कुठेही जातात, कारण त्यांना वाटतं की आपले पाप जर आपण काढून टाकले नाही तर देव तेच गोष्टी आपल्यासुद्धा सोबत करेल. लोक काय म्हणतील याची पर्वा करायची नाही, कारण माणसाला सुख हे तेव्हाच मिळते जेव्हा लोकांकडे ते लक्ष देत नाही. आता सवय करा स्वतःवरती विश्वास ठेवण्याची. सवय करा स्वतः सर्व गोष्टी करण्याची. स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करण्याची. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमची मदत करतो. फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. शक्यतो त्या गोष्टीकडे जास्त लक्ष द्या जी तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे करायची आहे. सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत असतील, फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवावा लागतो. स्वामी सांगतात, प्रत्येकाची साथ मी कायम देत आहे. प्रत्येकाची साथ मी सदैव दिली आहे आणि प्रत्येकाची साथ मी देत असणार आहे. फक्त माझ्या नामावरती त्यांचा विश्वास असायला हवा. शक्यतो ती गोष्ट स्वामी स्वतः शक्य करतील ज्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करत असाल. कमी वयात माणूस समजदार असेल असं नाही आणि जास्त वय आहे आणि माणूस समजदारच असेल असंही नाही. समजदारी वयानुसार नाही तर त्यांच्या वाचनावरून किंवा त्यांच्या आलेल्या अनुभवावरून येते. स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याचा गोडवा आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा नेहमी लागला पाहिजे. स्वामी सांगतात, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण त्याच्याशिवाय तुम्ही काहीही करू शकणार नाही. शक्यतो जेव्हा तुमचा स्वतःवरती विश्वास असतो तेव्हा प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होते. श्री स्वामी समर्थांवरती आणि स्वामी समर्थ नामावरती तुमचा विश्वास असेल तर स्वामी प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की करतील. स्वामी सांगतात, जो व्यक्ती स्वतःवर आणि माझ्या नामावर विश्वास ठेवून नसेल त्याला कधीही काळजी करण्याची गरज नाही, कारण प्रत्येक वेळेला त्याची मदत मी स्वतः करतोय. स्वामी सांगतात, काळजी न करता स्वामी नामावर विश्वास ठेवा. ज्यांचा स्वामीवरती आणि श्री स्वामी समर्थ या नामावरती विश्वास असेल त्यांना काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक गोष्ट स्वतः स्वामी शक्य करतात. आपला त्या स्वामी समर्थांवरती विश्वास असायला हवा. ज्यांनी स्वामी नामाचा जप केलाय त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्ट शक्य आहे. जे श्री स्वामी समर्थ महाराजांवरती
आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवतात, त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्ट स्वामी स्वतः देत आहेत. स्वामी सांगतात, मी प्रत्येक गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे नक्की करतो जे स्वामी नामावर विश्वास ठेवतात. संकट काळात फक्त स्वामी तुम्हाला मदत करतील. संकट काळात फक्त स्वामीच तुम्हाला मार्ग दाखवतील आणि संकटांच्या काळात फक्त स्वामीच तुम्हाला योग्य दिशेला नेत असतील. स्वामी सांगतात, वर्षभरातून तुम्ही काय केलंय त्यापैकी चांगले कर्म किती आणि वाईट कर्म किती केले याकडे लक्ष द्या. अर्थशास्त्राचा एक सिद्धांत आहे, जो बाजारात जास्त प्रमाणात उपलब्ध असते त्याची किंमत नेहमी कमी असते. स्वामी सांगतात, तुमची किंमत जर तुम्हाला वाढवण्याची इच्छा असेल तर त्यासाठी प्रयत्न देखील तुम्हाला करावा लागतील. स्वामी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत, त्या संकटांचा सामना करा, कारण त्यांच्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही. संकटांचा सामना कराल तर आयुष्यात यशस्वी व्हाल, त्याशिवाय यश तुम्हाला मिळणे जणू अशक्यच असेल. शक्यतो त्या गोष्टी करा ज्या तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला पटतील किंवा आवडतील. त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका ज्या तुम्हाला आवडत नाही अथवा तुम्हाला जमणार नाही. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे, फक्त स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून बघा. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ नक्की देतील. स्वामी सांगतात, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुझी साथ मी स्वतः देतोय, तुला काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक संकटात रस्ता फक्त स्वामी दाखवतील. प्रत्येक संकटातून मार्ग फक्त स्वामी दाखवतील. आपल्या स्वामीवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास असेल तर आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. संकटांमधून तुम्हाला फक्त स्वामी बाहेर काढतील. त्यामुळे संकटांमध्ये फक्त स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण ते कधीच आपल्याला कुठल्या संकटात अडकू देत नाही. प्रत्येक वेळेला ते आपली साथ देत असतात. आपला जर स्वामी नामावरती विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे स्वामी नक्की करतात. स्वामी कायम सांगतात, मी त्यांची साथ सदैव देतोय जे श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवतात. स्वामी आपली सदैव साथ देत आहेत आणि त्यांनी प्रत्येक वेळेला आपली साथ दिली आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, चांगल्या किंवा वाईट वळणावर स्वामींनी आपली साथ दिली आणि स्वामी कायम आपली साथ देत आहेत. स्वामी नामावर विश्वास ठेवा. प्रत्येक वळणावर स्वामी आपली साथ नक्की देतात. स्वामी कायम सांगतात, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्यासोबत मी स्वतः उभा आहे. स्वामीवरती जर विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट स्वामी तुमच्या मनाप्रमाणे नक्की करतील. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. प्रत्येक संकटात स्वामी आपली साथ प्रत्येक वेळेला देत असतात. आपला जर स्वामीवरती विश्वास असेल तर स्वामी आपली कायम साथ देताना आपल्याला दिसतील. संकट समयी स्वामी आपली साथ देतात. वाईट काळातून स्वामीच फक्त बाहेर काढतात. आणि जेव्हा आपल्याला स्वामीवरती विश्वास ठेवायचा असतो तेव्हा स्वामीच आपल्याला त्या संकटातून पुढे नेतात. स्वामीवरती जर विश्वास असेल तर सर्व काही आपल्या मनाप्रमाणे स्वामी नक्की करतात. स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून जो व्यक्ती स्वामी नामात पूर्णपणे मन गुंतवतो त्याच्यासाठी सर्व काही स्वतः स्वामी त्याच्या मनाप्रमाणे करतात. तुमचा पुढचा प्लॅन काय आहे हे कधीच कोणाला सांगू नका. स्वामी तुमची साथ सदैव देतात. या गोष्टीवर विश्वास ठेवा, कारण स्वामीच आपली मदत सदैव करत असतात. स्वामी कायम बोलतात, मी कायम तुमच्या सोबत आहे, फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा, कारण प्रत्येक संकटात स्वामी तुमची स्वतः मदत करतील. संकट समयी स्वामी तुमची मदत करतील. संकटांच्या बाहेर स्वामीच तुम्हाला काढतील आणि स्वामींनीच तुमची साथ प्रत्येक वेळेला दिली आहे. स्वामी सदैव सांगतात, आयुष्यात कितीही संकट येऊ द्या, त्या प्रत्येक संकटात तुमची साथ मी स्वतः देतोय. आयुष्यात अपार संकटे असतील, त्या संकटांचा सामना करायला शिका, कारण तुमची मदत कायम मी स्वतः करतोय. स्वामीवरती आणि स्वामीनामावरती तुमचा विश्वास असेल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे स्वतः स्वामी समर्थ करतात. संकटाच्या प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देतात. त्यांनी प्रत्येक वेळेला तुमची साथ दिली आणि प्रत्येक वेळेला तुमची साथ देऊन तुम्हाला पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करत असतात.
स्वामी कायम बोलतात, प्रत्येकाच्या सोबत आहे मी. जो व्यक्ती माझ्या नामाचा जप करेल त्याची साथ सदैव देत असतो मी. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की स्वामी करतील. स्वामी सांगतात, संकट काळात फक्त तुम्हाला स्वामीच मदत करणार आणि संकट काळातून फक्त स्वामीच तुम्हाला बाहेर काढणार. स्वामी कायम सांगतात, मी त्यांची साथ कधी सोडत नसतो जे श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवतात. स्वामीवरती जर विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट स्वामी तुमच्या मनाप्रमाणे नक्की करतात. स्वामी कायम सांगतात, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या सोबत आहे मी. जर तुमचा स्वामी नामावर विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देत असतील. स्वामी कायम आपली मदत करतात, फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास असायला हवा. आपल्या प्रत्येक संकटात फक्त स्वामी आपली मदत करतात आणि स्वामीच आपले मार्गदर्शन हे करत असतात. संकट काळात स्वामी आपली मदत करतात आणि स्वामींनीच आपली मदत केली आहे. स्वामी कायम सांगतात, मी त्याची साथ कधी सोडणार नाही जे श्री स्वामी समर्थनामावरती विश्वास ठेवून असतात. स्वामी समर्थनामावर जर तुमचा विश्वास असेल तर सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे स्वामी नक्की करतील. स्वामी कायम सांगतात, संकट काळात तुमची मदत मी स्वतः करतोय, त्यामुळे संकटांना घाबरू नका. संकट येतील आयुष्यात आणि जातील, त्या संकटांकडे लक्ष देऊ नका. मी तुमची साथ देतोय आहे कायम, फक्त या गोष्टीवरती विश्वास ठेवून बघा. सर्व गोष्टी स्वामी तुमची मदत करत असतात आणि प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत करतील. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवा. तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी तुम्हाला मदत करणार आहेत. स्वामींनी कधीही तुमची साथ सोडली नाही आणि प्रत्येक वेळेला स्वामीच तुमची मदत करत असतात. आपला फक्त स्वामी नामावरती विश्वास असायला हवा. संकटात प्रत्येक वळणावर स्वामीच मदत करतील. स्वामींनी प्रत्येक वळणावर तुमची मदत केली आहे आणि ते कायम तुमची साथ देतात. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर तुमचा विश्वास असायला हवा. स्वामी कायम सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात मी त्याच्या सोबत आहे, फक्त त्यांनी स्वामी समर्थ नामावरती जप ठेवा. स्वामी नामावरती प्रत्येक वेळेला जर तुमची जप असेल तर सर्व काही स्वामी तुमची साथ देतात. संकट समयी स्वामी तुमची साथ देत असतात आणि संकट जेव्हा आयुष्यात वाढायला लागतात तेव्हा देखील साथ फक्त स्वामी देतात. स्वामी कायम आपली मदत करतात, फक्त स्वामी समर्थांवरती आपला विश्वास असायला हवा. संकटात प्रत्येक वेळेला स्वामी आपली मदत करतात आणि संकटांचा प्रत्येक सामना करण्यासाठी सुद्धा स्वामीच आपल्याला रस्ता दाखवतात. स्वामींनी आपली मदत केली आहे आणि स्वामी कायम आपली मदत करतात. फक्त स्वामी नामावर विश्वास असायला हवा. संकटांच्या प्रत्येक वळणावर स्वामीच तुम्हाला रस्ता दाखवतील आणि प्रत्येक संकटात स्वामीच तुम्हाला मदत करताना दिसतील. संकटे येऊ द्या आयुष्यात कितीही, त्या प्रत्येक संकटांमध्ये फक्त स्वामीच तुम्हाला मदत करत असतात. प्रत्येक वेळेला त्यांनी तुमची मदत केली आणि स्वामी कायम तुमची मदत करतात. स्वामी सांगतात, प्रत्येक वेळेला तुमची साथ मी नेहमी देतोय, फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थनामाचा जप करा. संकटे कितीही येऊ द्या, प्रत्येक संकटात तुमची साथ मी स्वतः देत आहे, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक संकटात तुम्हाला जेव्हा माझी खरी गरज असेल तेव्हा देखील मी स्वतः तुमच्यासाठी उभा असेल. तुम्ही फक्त स्वामी नामाचा जप करून बघा. प्रत्येक संकटात स्वामी तुम्हाला मदत करत असतात. स्वामींनी कायम तुमची साथ दिली आणि स्वामी कायम तुमची साथ देत आहेत. फक्त स्वामी नामावरती आपला विश्वास असायला हवा. आपल्या आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामी कायम आपल्या सोबत असतात आणि स्वामींनी कायम आपली साथ दिली आहे. संकट समयी स्वामीच आपली साथ देतात आणि त्यांनी प्रत्येक वेळेला आपली साथ दिली आहे. संकटाच्या प्रत्येक वळणावर स्वामीवरती विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे स्वामी स्वतः करतील. ज्यांना वाटतं माझ्या आयुष्यात खूप संकटे आहे त्यांनी श्री स्वामी समर्थ नामाचा जप करावा, कारण प्रत्येक वळणावर स्वामीच त्यांची मदत करतात आणि स्वामी कायम त्यांना मार्गदर्शन करत असतात. स्वामी त्यांची मदत कधीही करतच असतात जे स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून असतात. स्वामी नामावरती आपला विश्वास असल्यावर आपल्याला काळजी करण्याची गरज मुळातच येत नाही. स्वामी सदैव बोलतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत, प्रत्येकाची मी सदैव साथ देत आहे आणि प्रत्येकाची साथ मी सदैव देणार आहे. फक्त श्री स्वामी समर्थांवरती विश्वास असायला हवा.
मग स्वामी प्रत्येक वेळेला मदत करत असतील. स्वामी सांगतात, आज मी प्रत्येकाची इच्छा पूर्ण करणार आहे. फक्त त्यांनी श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवावा. प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ सदैव देत आहेत. फक्त स्वामीवरती आपला पूर्ण विश्वास असायला हवा. आपल्याला प्रत्येक वेळेला स्वामी मदत करणार आहेत आणि स्वामींनीच आपली मदत सदैव केली आहे. फक्त स्वामी नामावरती आपला विश्वास असणे गरजेचे आहे. स्वामी समर्थ आपल्याला कधीही एकटे सोडत नाहीत. फक्त स्वामीवरती आपला विश्वास असू द्या. संकट समय कितीही अडचणी येऊ द्या आयुष्यात, प्रत्येक वेळेला स्वामीच तुमची साथ देतील. प्रत्येक संकटातून आपल्याला बाहेर निघायचं असेल तर स्वामी आपली साथ देत असतात. आपला स्वामी नामावर फक्त विश्वास असणे गरजेचे आहे. नंतर आपल्या विश्वासाला साथ सदैव स्वामी देतात. आपला विश्वास असेल तर त्या विश्वासाला मदत स्वामी करतात आणि स्वामीच आपल्याला योग्य मार्गावर आणत असतात. आपल्या स्वामी नामावर जेव्हा विश्वास आहे तेव्हा काळजी करण्याची काहीही गरज नाही, कारण प्रत्येक वळणावर तेच आपली मदत करतात. आपल्या प्रत्येक संकटांना साथ देतात फक्त स्वामी. प्रत्येक संकटातून बाहेर काढतात ते म्हणजे फक्त स्वामी, आणि स्वामीच आपला पूर्णपणे हात पकडून पुढे नेतात. आता ज्यांना ज्यांना वाटतं त्यांच्या आयुष्यात अपार संकटे आहे, त्यांनी काळजी करू नका. संकटे कुणाच्या आयुष्यात नाही, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत. स्वामी आपली साथ प्रत्येक वेळेला देतात. स्वामी कायम आपली मदत करतात. फक्त स्वामी आपली साथ देतात. त्या गोष्टीवर विश्वास ठेवा, कारण स्वामींनी आपली साथ कधीही सोडली नाही. प्रत्येक संकटात स्वामी आपली मदत कायम करतात. आपला स्वामीवरती आणि स्वामी नामावरती विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला स्वामी आपली सदैव मदत करत असतात. स्वामी कायम सांगतात, संकट समय तुमची साथ मी स्वतः देत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. संकटाच्या प्रत्येक गोष्टीत स्वामी तुमची कायम मदत करत असतात. फक्त स्वामी समर्थांवरती आणि त्यांच्या नामावरती विश्वास ठेवून बघा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल ज्या वेळेला स्वामी नामावरती तुमचा पूर्ण विश्वास असेल. सर्व गोष्टी मनाप्रमाणे होत असतात. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवावा लागतो. संकट काळात फक्त स्वामी तुमची साथ देतील आणि प्रत्येक वेळेला फक्त स्वामीच तुम्हाला मार्ग दाखवतील. स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून बघा, कारण कायम आपल्याला तेच साथ देत असतात. त्यांनीच आपली मदत केली आहे आणि तेच आपल्याला योग्य वेळी रस्ता दाखवतात. स्वामी समर्थांवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला ते आपली साथ देतात. त्यांनी साथ दिली आणि आपली प्रत्येक वेळेला मदत केली, या गोष्टीवर आपला विश्वास असायला हवा. संकट समय स्वामी आपल्याला मार्ग नक्की दाखवतात. संकटाच्या प्रत्येक वळणावर स्वामी आपली साथ कायम देतात. आपला त्यांच्यावरती विश्वास असायला हवा. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून जप करा. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे मी सदैव करत असतो. स्वामीवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती जर विश्वास असेल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी कायम सांगतात, प्रत्येक वळणावर तुमची मदत मी करत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास तुम्ही ठेवा. प्रत्येक संकटात तुम्हाला मार्ग मी दाखवत आहे. फक्त स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावर विश्वास तुम्ही ठेवा. स्वामी समर्थांवरती जेव्हा आपला विश्वास असतो तेव्हा प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे व्हायला लागते. स्वामी कायम सांगतात, मी तुझ्या सोबत आहे. फक्त स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेव. स्वामी कायम सांगतात, प्रत्येक संकटात मी तुमची साथ देत आहे. फक्त स्वामी नामावरती तुमचा विश्वास असायला हवा. संकटे कितीही येऊ द्या आयुष्यात, प्रत्येक वेळेला प्रत्येक वळणावर स्वतः स्वामीच तुमची साथ देतील आणि स्वामींनी तुमची सदैव साथ दिली आहे. आपल्या संकटांमध्ये आपल्याला बाहेर काढण्याची शक्ती फक्त स्वामीवरती आहे. आपला जेव्हा स्वामी नामावरती विश्वास असतो तेव्हा प्रत्येक वेळेला मदत करताना स्वामी आपली साथ देतात. स्वामी कायम सांगतात, मी त्यांची साथ कधी सोडणार नाही. स्वामी कायम आपल्याला म्हणतात की ते आपल्या सदैव सोबत आहेत आणि ते सदैव सोबत सुद्धा असतात. स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ नक्की देतात. स्वामी प्रत्येक संकटात आपल्याला मदत करत असतात. फक्त आपला त्यांच्या नामस्मरणावर विश्वास असायला लागतो. स्वामी सांगतात, जो व्यक्ती माझ्यावरती आणि माझ्या नामस्मरणावरती विश्वास ठेवून असेल त्याची मदत तर मी स्वतः करतो. प्रत्येक वेळेला प्रत्येक वळणाला प्रत्येक संकटात त्याची मदत मी स्वतः करत असतो. त्यामुळे काळजी न करता श्री स्वामी समर्थ नामावरती तुमचा विश्वास ठेवून बघा. प्रत्येक संकटात तुम्हाला मार्ग हे स्वामी दाखवत असतील.
आपल्याला जेव्हा स्वामीवरती विश्वास ठेवायचा असतो तेव्हा काळजी करण्याची गरज नसते, कारण प्रत्येक संकटात स्वतः आपल्याला मार्गदर्शन करून बाहेर काढतात. आपल्या आयुष्यात कितीही संकटे असू द्या, प्रत्येक संकटात ते आपली साथ नक्की देतात. प्रत्येक संकटात स्वामी आपल्यासाठी नक्की काहीही करतात. प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ नक्की देतात. स्वामी कायम सांगतात, मी त्यांची साथ कधी सोडत नाही जे माझ्यावरती आणि माझ्या नामस्मरणावरती विश्वास ठेवतात. प्रत्येक वळणाला त्यांची साथ मी सदैव देतोय, फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती त्यांचा विश्वास असायला हवा. संकटसमयी स्वामींनी साथ दिली आणि कायम स्वामीच आपली मदत करतात, या गोष्टीकडे कधी दुर्लक्ष करू नका, कारण तेच आपली साथ सदैव देतात. आपला त्यांच्यावरती जेव्हा विश्वास असतो तेव्हा काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामीच आपली साथ सदैव देतात. स्वामी समर्थांवरती आपला विश्वास असेल तर आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. संकटे कितीही येऊ द्या आयुष्यात, प्रत्येक वेळेला आपल्याला स्वामी साथ देतात. स्वामीवरती आपला विश्वास असल्यावर आपल्याला कुठल्याच गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही. संकटात प्रत्येक वळणावर स्वामी आपली मदत करत असतात. त्यांनी कायम आपली मदत केलेली आहे. फक्त आपल्याला कधी कळतं की स्वामी सोबत आहेत, कधी कळत नाही. आता स्वामी तर प्रत्येक वेळेला प्रत्येक वेगवेगळ्या रूपात आपल्या सोबत येत असतात. स्वामी सदैव म्हणतात, प्रत्येक संकटात मी तुमची मदत करत आहे. प्रत्येक संकटात तुम्हाला मी योग्य मार्ग दाखवत आहे. प्रत्येक संकटात तुम्हाला मार्गदर्शन मी स्वतः करतोय. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवा. ज्याचा स्वामी नामावरती विश्वास असतो त्याला काळजी करण्याची गरज नसते. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी त्याची साथ सदैव देत असतात. स्वामी सांगतात, मी कायम त्यांच्या सोबत आहे, जे श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून असतात. प्रत्येक वळणावर त्यांची मदत मी स्वतः करतोय, फक्त स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. स्वामी समर्थांवरती जेव्हा तुमचा विश्वास आहे तेव्हा काळजी न करता स्वामी समर्थ या नामाचा नामजप करा. स्वामी कायम बोलतात, मी सदैव तुमची साथ देतोय. प्रत्येक वळणावर तुमची साथ मी सदैव दिली आहे. फक्त तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. बाकी प्रत्येक वळणावर तुमची मदत मी स्वतः करणार. संकटात मार्ग फक्त स्वामी दाखवतील. संकटसमयी मदत फक्त स्वामी करतील. प्रत्येक वेळेला तुम्हाला प्रत्येक गोष्ट फक्त स्वामीच देतील. स्वामी कायम सांगतात, तुमच्यासोबत मी सदैव आहो. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती तुमचा विश्वास ठेवा. स्वामी प्रत्येक संकटात तुमची मदत करत असतात. प्रत्येक संकटात स्वामींनी आपली साथ दिली, या गोष्टीवरती विश्वास ठेवा, कारण स्वामीच आपली साथ प्रत्येक संकटात देत असतात. स्वामी सांगतात, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ मी स्वतः देत आहे. संकटे कितीही येऊ द्या तुमच्या आयुष्यात, प्रत्येक वेळेला प्रत्येक वळणावर तुमची मदत मी स्वतः करत आहे. प्रत्येक संकटात तुम्हाला मार्गदर्शन फक्त स्वामी करणार आणि प्रत्येक वेळेला त्यांनीच तुम्हाला मार्ग दाखवलेला आहे. योग्य मार्गावर जेव्हा तुमचा स्वामीवरती विश्वास असतो तेव्हा स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करा, कारण तेव्हा स्वामी तुमची साथ देतात. संकटसमयी स्वामींनी तुम्हाला साथ दिली आणि कायम स्वामीच तुमची साथ देत असतात. फक्त स्वामी समर्थ नामावरती विश्वास असणे आवश्यक आहे. जेव्हा स्वामी समर्थ नामावरती आपला विश्वास असतो तेव्हा काळजी करण्याची गरज नसते, कारण प्रत्येक वळणावर स्वामी आपली साथ सदैव देत असतात. स्वामी कायम सांगतात, मी कायम त्यांच्या सोबत उभा असतो, जे श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवतात. स्वामी समर्थ नामावरती जर तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक संकटात स्वामी स्वतः तुमची मदत करतील. विश्वास ठेवा फक्त स्वामी नामावर, कारण ते कायम तुमच्या सोबत उभे असतील. स्वामी नामावर जेव्हा विश्वास असेल तेव्हा काळजी करू नका, कारण प्रत्येक संकटात स्वामीच तुमची साथ देतात आणि त्यांनी प्रत्येक वेळेला तुमची साथ दिली आहे. संकट समयी स्वामीच तुमची मदत करतील आणि प्रत्येक संकटाच्या बाहेर स्वामीच तुम्हाला काढत असतात. स्वामीवरती आणि स्वामी समर्थांवरती जेव्हा तुमचा पूर्ण विश्वास असेल ना, तेव्हा तुमच्या वळणावर आयुष्याच्या प्रत्येक स्वामी मदत करताना दिसतील. संकटात तुम्हाला कितीही संकटे येऊ द्या, त्या संकटांवरती स्वामीवरती विश्वास ठेवून बघा. प्रत्येक संकटात स्वामी तुम्हाला तुमची साथ देताना दिसतील. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत, त्या संकटांचा सामना करण्याची जिद्द फक्त आपल्यामध्ये हवी. आपल्यामध्ये जर संकटांचा सामना करण्याची जिद्द असेल तर प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे आपण स्वतः करू शकतो. स्वामी कायम बोलतात, तुमच्या प्रत्येक संकटात तुमची मदत मी स्वतः करतोय, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ मी स्वतः देतोय, त्यामुळे तुम्ही काळजी न करता श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवू शकता. प्रत्येक संकटात स्वामींनी तुमची मदत केली आणि कायम स्वामी तुमची मदत करत आहेत. संकटांमध्ये फक्त स्वामी तुमची मदत करत असतात. स्वामी कायम सांगतात, मी तुमची साथ सदैव देतोय आणि कायम देत असणार. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून तर बघा. आयुष्यात प्रत्येक संकटात स्वामी तुम्हाला मदत करत असतात. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून बघा. सर्व काही स्वामी तुमच्या मनाप्रमाणे नक्की करतील. संकट समयी स्वामीच तुम्हाला मदत करतील आणि स्वामींनीच तुमची मदत केली आहे. कायम स्वामी तुम्हाला साथ देताना दिसतील आणि त्यांनीच तुमची साथ सदैव दिली आहे. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. प्रत्येक संकटात तेच तुमची मदत करतात. फक्त त्यांच्यावरती तुमचा पूर्ण विश्वास ठेवायला हवा. ज्यांचा स्वामीवरती पूर्ण विश्वास आहे त्यांना काळजी करण्याची गरज नाही, कारण प्रत्येक वळणावर स्वामी त्यांची स्वतः मदत करतात. आपला जेव्हा स्वामीवरती विश्वास असतो तेव्हा आपल्याला काळजी करण्याची गरज नसते, कारण प्रत्येक संकटात स्वामी स्वतः आपली मदत करत असतात. आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी आपली साथ देतात आणि स्वामींनी कायम आपली साथ दिली आहे. त्यामुळे श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. प्रत्येक संकटात ते तुम्हाला नक्की मार्ग दाखवतात. संकटे आयुष्यात आहेत, कितीही संकटे असू द्या, फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवणे गरजेचे आहे, कारण तेच आपली प्रत्येक वळणावर साथ देतात. संकटात स्वामी आपल्याला मदत करतात. संकट काळात स्वामीच आपल्याला मार्ग दाखवतात. संकटातून बाहेर येण्यासाठी स्वामीच आपली साथ देतात. सर्व काही गोष्टी स्वामी स्वतः करतात. आपल्याला जे काही पाहिजे आहे ते स्वामी स्वतः देतात, त्यामुळे आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. फक्त संकटकाळी स्वामी नामावरती विश्वास ठेवणे गरजेचे आहे. स्वामी नामावरती जर आपला विश्वास असेल तर ते देखील स्वामीच आपल्या मनाप्रमाणे नक्की करतील. स्वामी कायम सांगतात, आज मी प्रत्येकाची साथ देतोय आणि प्रत्येक वेळेला प्रत्येकाची साथ देणार आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवणे गरजेचे आहे. सर्व संकटात स्वामी तुमची मदत करतात आणि स्वामींनी प्रत्येक वेळेला तुमची मदत केली आहे. फक्त संकटकाळी स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून बघा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे स्वामी स्वतः करतील. स्वामी नामावर तुमचा विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज नाही. सर्व संकटात स्वामीच तुम्हाला मार्ग दाखवतील. संकट समयी स्वामींनी तुमची साथ दिली आणि संकटात सुद्धा स्वामींनीच तुमची साथ दिली आहे. या गोष्टीवरती विश्वास ठेवा. बाकी सर्व स्वतः स्वामी समर्थ तुमच्या मनाप्रमाणे नक्की करतील. तुमच्या आयुष्यात बरेच संकटे असतील, त्या संकटांचा सामना करायला शिका, कारण त्याच्याशिवाय तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकणार नाही. संकटांचा सामना केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. जेव्हा संकटांचा सामना कराल तेव्हा तुम्ही नक्की पुढे जाल. आयुष्यात अपार संकटे आहेत. त्या संकटांचा सामना करणे तुमच्या हातात आहे आणि जर संकटांचा सामना करू शकले तर प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे नक्की करू शकता. जे काही तुम्हाला मिळवायचं आहे ते स्वामी नक्की मिळवून देतील. जे काही तुम्हाला करायचं आहे तुमच्या आयुष्यात ते स्वामी नक्की करण्यास मदत करतील. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवा. प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ देत असतात. स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. प्रत्येक संकटात तुम्हाला स्वामी मार्ग दाखवत असतात. मार्गदर्शन स्वतः स्वामी करतात. त्यामुळे स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघा. संकट समयी स्वामीच तुम्हाला साथ देत असतात. स्वामी कायम सांगतात, मी प्रत्येक संकटात तुमची साथ देतोय आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्ग मी स्वतः दाखवत आहे. त्यामुळे काळजी करणे थांबवा आणि श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास तर ठेवा. प्रत्येक वळणावर तुमची साथ मी स्वतः देत आहे. स्वामी सांगतात, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठं करायचं असेल तर स्वामी नामावरती कायम तुमचा विश्वास असावा लागेल. स्वामी नामावरती कायम विश्वास ठेवाल तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. फक्त स्वामी नामावरती आपला विश्वास ते असायला हवा. स्वामी नामावरती विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे स्वामी स्वतः करतील. आपल्या संकटांच्या प्रत्येक वळणावर स्वामी आपली साथ देताना दिसतात. स्वामी कायम आपली मदत करतात. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. संकटात प्रत्येक वळणावर स्वामी स्वतः मदत करतात. त्यामुळे स्वामी नामावरती विश्वास ठेवून तर बघा. प्रत्येक वळणावर स्वामींनी तुमची मदत केली आहे आणि प्रत्येक संकटात स्वामीच तुमची मदत करत असतात. फक्त श्री स्वामी समर्थ या नामावर पूर्ण विश्वास ठेवून त्या नामाचा जप करायला शिका.
स्वामी सांगतात, नाती निभावणं प्रत्येकाला आवडतं, प्रत्येकालाच पण ते जमत नाही. कारण नाती जपताना दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःचं मन सुद्धा दुखवावं लागतं. जरूरत से ज़्यादा अच्छा होना भी जरूरत से ज़्यादा आपको जलील कर सकता है. स्वतःवर एवढा विश्वास ठेवा की सर्व काही तुम्ही करू शकता. श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितली. कारण जसा सांगणारा लागतो त्या प्रकारेच पुढचा व्यक्तीही तसा ऐकणारा लागतो. माणूस कसा दिसतो यापेक्षा कसा आहे तो याला महत्त्व असतं. कारण शेवटी सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंत तर गुणांचं आयुष्य मरेपर्यंत असते. समजूतदारपणा हे आपल्या आयुष्यात असणे अत्यंत गरजेचे आहे. कारण आयुष्यात जर समजूतदारपणा नसेल तर आपल्याला त्याचा तोटा हे जाणवावा लागतो. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे हे नक्की असतातच. त्या संकटांचा सामना करून जे पुढे जाईल तेच आयुष्यात खरा यशस्वी होत असतो. स्वामी सांगतात, प्रत्येकाला वाटतं त्यांच्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट व्हावी. त्यांच्या मनाप्रमाणे एखादी गोष्ट झाली की त्यांना खूप बरी वाटते. एखाद्या वेळेला गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे होत नाही तेव्हा त्यांना खूप दुःख वाटतं. प्रत्येकाला वाटतं स्वामींनी आपली साथ द्यावी. प्रत्येकाला वाटतं स्वामी आपल्या पाठीशी सदैव उभे असावे. प्रत्येकाला वाटतं प्रत्येक संकटात स्वामींनी आपल्याला मदत करावी. पण त्यासाठी तेवढे प्रयत्नसुद्धा आपल्याला करावे लागतात. स्वामी कायम आपल्यासोबत उभे आहेत. त्यांनी कायम आपली साथ दिली आहे. प्रत्येक अडचणीत स्वामींनी आपली मदत केली आहे आणि प्रत्येक वेळेला स्वामी आपल्या सोबत असतात. आपल्याला जेव्हा स्वामींची इच्छा पाहिजे असते, ते आपल्याला काय सांगत आहेत हे माहिती करायचं असते, तेव्हा श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करणे अत्यंत महत्त्वाचे असते. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाला चमत्कार व्हावा असं वाटत असेल तर आयुष्यात चमत्कार होण्यासाठी मेहनतसुद्धा करावी लागते. बऱ्याचदा अडचणी अशा येतात ज्या आपल्याला पूर्णपणे मागे ओढतात. त्या अडचणींचा सामना केल्याशिवाय यश काय आपल्याला मिळत नसतं. अडचणींचा सामना करून पुढे जाणाऱ्या व्यक्तीलाच खरं यश मिळत असतं. अडचणी ह्या प्रत्येकाच्या जीवनात असतात. प्रत्येकाला अडचणी खूप मोठ्या वाटतात. प्रत्येकजण त्या अडचणींचा सामना करू शकतो. प्रत्येकाला त्यात यश मिळेल असं नाही. काही लोकांना काही गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे व्हाव्यात असं वाटतं, तर काहींच्या गोष्टी आधीच मनाप्रमाणे झालेल्या असतात. स्वामी सांगतात, जो माझ्यावरती विश्वास ठेवेल त्याला प्रत्येक वेळेला आणि प्रत्येक संकटात मी स्वतः साथ देईल. त्यामुळे स्वामीवरती आणि स्वामींच्या नामस्मरणावरती तुम्ही विश्वास ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. स्वामी आपल्याला प्रत्येक वेळेला साथ देत आहेत आणि त्यांनी आपली साथ कधी सोडली नाही. याकडे जर तुम्ही लक्ष देऊन बघाल तर तुम्हाला प्रत्येक अडचणीत स्वामी स्वतः मदत करताना दिसून येतील. स्वामी सांगतात, मी तुमच्या सोबत सदैव उभा आहे. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. स्वामी आपली साथ आयुष्याच्या प्रत्येक वळणावर देत आहेत. त्यांनी कधीही आपल्याला दुर्लक्ष केलं नाही. त्यांनी प्रत्येक वेळेला आपली साथ दिली आहे. स्वामी कायम सांगतात, मी तुमची साथ सर्वत्र देत आहे. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण स्वामी आपल्यासोबत सदैव उभे आहेत. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, चांगल्या किंवा वाईट वळणावर फक्त स्वामीच आपली साथ देतील. प्रत्येक वळणावर स्वामीच आपल्या त्या संकटांच्या बाहेर काढतील. आपल्याला स्वामींनी मदत केली आहे आणि स्वामी आपली मदत कायम करतील. या गोष्टीवर विश्वास ठेवायला हवा. संकटांचा सामना करताना आपल्याला ते संकट कसे आणि किती आहेत याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्या प्रकारे आयुष्यात अडचणींचा सामना करताना स्वामी नामावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. संकटांचा सामना करा, कारण त्याशिवाय यश मिळणे जणू अशक्य आहे. संकटांचा सामना केला की प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे नक्की होतं. स्वामी कायम सांगतात, मी तुमची साथ प्रत्येक वेळेला देतोय. आयुष्यात वाईट काळ येईल, त्या वाईट काळाला कधी घाबरू नका. संकटे कोणाच्या आयुष्यात नाहीत, त्या संकटांचा सामना करायला शिका. प्रत्येक वेळेला अडचणी येतील तुमच्या आयुष्यात, पण जर त्यांचा सामना करू शकाल तर यशस्वी तुम्ही स्वतः व्हाल. अडचणींचा सामना करणारा कधी मागे राहत नसतो.
जो त्या अडचणींचा सामना करतो त्याला कधी कुठल्या गोष्टीपासून घाबरण्याची गरज नाही. स्वामी सांगतात, अडचणींचा सामना करणारेच पुढे जातात, त्यांचा सामना करणारेच आयुष्यात यशस्वी होतात. खूपदा तुमच्या आयुष्यात संकट येतील, त्या संकटांचा सामना करा, कारण तेच तुम्हाला यशस्वी बनवू शकतात. प्रत्येकाने जर संकटांचा सामना करणे शिकले तर प्रत्येकाच्या आयुष्यातील अडचणी स्वामी कायमच्या दूर घालवतील. स्वामीवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा. प्रत्येक वळणावर तेच आपली साथ देत असतात. आपल्याला जेव्हा स्वामींची त्यांच्या नामस्मरणाची इच्छा असते तेव्हा स्वामी कायम मदत करताना दिसतात. स्वामी कायम म्हणतात, जो माझ्यावरती विश्वास ठेवतो त्याची साथ मी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर देतो. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. कधीही कुठेही जा आणि स्वामी नामाचा जप करा. प्रत्येक वेळेला स्वामीच तुम्हाला साथ देताना दिसतील. संकट समय मदत फक्त स्वामी करतात. संकटांच्या बाहेर फक्त स्वामी काढतात. तिन्ही लोकात जेव्हा तुम्हाला एखाद्या देवाची मदत हवी असेल तेव्हा स्वामींकडे जा, कारण तेच तुमची सदैव मदत करत असतात. स्वामी सांगतात, कायम तुमच्या आयुष्यात तुमच्या सोबत आहे मी. आयुष्यात कितीही कठीण काळ येऊ द्या, कधीही तुम्हाला हरू देणार नाही मी. प्रत्येक वेळेला तुमच्या पाठीशी कायम ठामपणे उभा आहे मी. संकटांचा सामना करून बघा, कारण साथ तुमचीच देत आहे मी. स्वतः स्वामी समर्थ तुमच्या मदतीसाठी धावून आलेले आहेत. त्यांच्यावरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा तुम्ही, कारण प्रत्येक वेळेला प्रत्येक वळणावर स्वतः स्वामी मदत करत आहेत तुम्हाला. ज्यांचा स्वामीवरती विश्वास असेल त्यांना काळजी करण्याची गरज नसते. स्वामींवरती आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवून बघा. प्रत्येक वळणावर जे गोष्ट अशक्य वाटेल तीही स्वतः स्वामी शक्य करतील. स्वामी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत. प्रत्येकाला त्या संकटांचा सामना करायला जमेलच असंही नाही. काही लोक आयुष्यात घाबरतात की कोणी त्यांची मदत किंवा साथ देत नाही. त्यांना घाबरण्याचे कारण नाही, कारण प्रत्येकच वेळेला स्वामी त्यांच्या पाठीशी उभे असतात. संकटांचा सामना करणे सोपे, त्या संकटांना पुढे जाणे जरा अशक्य वाटतं. स्वामी कायम सांगतात, मी त्यांच्या सदैव सोबत आहे. जे श्री स्वामी समर्थ नामावरती पूर्ण विश्वास ठेवून असतात. काळजी न करता श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा. ज्यांनी स्वामीवरती विश्वास ठेवलाय त्यांना मदत नक्की मिळते. स्वामीवरती आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती जर विश्वास असेल तर आयुष्यात कधीही वाईट काळ येणार नाही. कितीही संकटे येऊ द्या आयुष्यात, त्यांचा सामना जर कराल तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. संकटांचा सामना केल्याशिवाय आपल्या आयुष्यात आपल्याला काही यश मिळू शकणार नाही. संकटे कुणाच्या आयुष्यात नाही, प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. त्या संकटांचा सामना जो करेल तो आयुष्यात नक्की यशस्वी होईल. स्वामी सांगतात, मी प्रत्येकाच्या सोबत आहे. फक्त त्यांनी श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवणे गरजेचे आहे. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची मदत करत आहेत. फक्त श्री स्वामी समर्थ नाम जप करा. संकटात फक्त स्वामीच साथ देतात. वाईट काळात स्वामीच फक्त मार्ग दाखवतात. आणि प्रत्येक गोष्टीत स्वामीच तुम्हाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतात. स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून बघा. नक्की तुम्हाला प्रत्येक संकटात ते स्वतः साथ देतील. स्वामी सांगतात, मानवाचं भाग्य तेव्हा लिहिलं जाते जेव्हा तो स्वतःवरती विश्वास ठेवून योग्य दिशेला त्याचे कर्म चांगल्या प्रकारे करत असतो. संकटे हे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. संकटांचा सामना करण्याची जिद्द फक्त आपल्यात असावी लागते. आपल्याला वाटणाऱ्या गोष्टी जे शक्य आहे त्या शक्य असतात. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवणे गरजेचे असते. स्वामी सांगतात, तुम्हाला वाटेल की काहीही तुमच्या मनाप्रमाणे होईल. नक्की होते. फक्त स्वामी सांगतात, प्रत्येक संकटात तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवणे गरजेचे आहे. संकटे कितीही येऊ द्या आयुष्यात, त्या संकटांचा सामना करण्याची जिद्द आणि ताकद फक्त तुम्हाला स्वामीमुळे येते. स्वामी कायम तुमची मदत करतायत. स्वामींनी प्रत्येक वेळेला तुमची साथ दिली आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ स्वतः देत असतात. त्या संकटांचा तुम्ही सामना करा जे तुमच्यावर आले आहेत, कारण संकट हे प्रत्येकासोबत असतात. फक्त सामना करण्याची जिद्द ज्यात असते तोच आयुष्यात खरा यशस्वी होतो. संकट समयी मदत स्वामी करतील. प्रत्येक संकटातून बाहेर तुम्हाला स्वामी काढतील.
स्वतःवरती विश्वास ठेवा, सर्व काही स्वामी करतील. संकट समयी फक्त स्वामीच तुम्हाला मदत करतील आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मार्गदर्शन स्वतः स्वामी समर्थ महाराज करतील. संकट समयी प्रामाणिक राहा, कारण त्याशिवाय सोपा मार्ग आयुष्यात पुढे जाण्याचा दुसरा कोणता नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी असतात, त्या अडचणींचा सामना करणारा मनुष्य विजयी होऊ शकतो. संकट समयी स्वामी नामाचा जप करा, कारण त्याशिवाय दुसरा मोठा तुमच्यासाठी भाग्याला चांगला फायदा काहीही नाही. स्वामी समर्थांवरती जेव्हा विश्वास असतो तेव्हा काहीही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होतं. संकटात कितीही असाल, स्वामी नामाचा जप करा. प्रत्येक संकटात स्वामी मार्ग स्वतः दाखवतील. स्वामी सांगतात, कायम त्यांच्या सोबत आहे मी. जे लोक श्री स्वामी समर्थ नामाचा जप करतात त्यांच्यासोबत. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करून बघा. प्रत्येक संकटात स्वामी तुम्हाला रस्ता दाखवतील. प्रत्येक अडचणीत मार्ग फक्त स्वामी तुम्हाला देत असतील. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवायला हवा. ज्यांचा स्वामीवरती आणि स्वामी समर्थ नामावरती विश्वास असेल त्यांना काळजी करण्याची गरज नसते. संकट समय साथ फक्त त्यांची स्वामी देत असतात. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण स्वामींचे नाम आणि त्यांची कृपा हे अनंत आहे. प्रत्येक वेळेला आपली ते मदत करत असतात. त्यामुळे स्वामी नामावरती विश्वास ठेवून तर बघा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी स्वतः तुमची साथ देतात. त्यांनी कधीही तुमची साथ सोडली नाही आणि स्वामी कधीही तुमची साथ सोडणार नाहीत. विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थांवरती आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. प्रत्येक वळणावर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे मी स्वतः करत आहे. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. प्रत्येक संकटात फक्त स्वामी आपली मदत करत आहेत. स्वामीवरती विश्वास असेल तर अशक्य देखील शक्य स्वामी करत असते. स्वामीवरती आपला विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला स्वामी आपली मदत करत असतात. स्वामी सांगतात, आयुष्यात अपार संकटे आहेत, त्या संकटांचा सामना करा. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत करत असतात. स्वामी कायम म्हणतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे. स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा, कारण तेच तुमची साथ सदैव देत आहेत. स्वामी नामावरती जर आपला विश्वास असेल तर अशक्य ही गोष्ट स्वामी स्वतः शक्य करतील. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत, त्यांचा सामना करणं महत्त्वाचं असतं. स्वामी सांगतात, संकटांचा सामना करा. प्रत्येक वेळेला स्वामीच तुमची मदत करतील. प्रत्येक वेळेला स्वामीच तुम्हाला योग्य मार्गावर जाण्यासाठी मार्गदर्शन करत असतील.